अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी पूजा। आपल्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। बघा, दिवाळी हा खूप मोठा सण आहे आपल्या हिंदू धर्मात। दिवाळी आपण खूप थाटामाटात साजरी करतो। तसेच हा दिवाळीमधला 5वा दिवस म्हणजे भाऊबीज आली आहे, ती उद्या आहे। आज पाडवा आहे। ज्या प्रकारे मी सांगितलं आहे त्या प्रकारे प्रत्येक बायको आपल्या नवऱ्याचं औक्षण करणार आहे, पतीचं औक्षण करणार आहे। तर तसेच उद्या भाऊबीज आहे। प्रत्येक बहीण आपल्या भावाचं औक्षण करणार आहे। तसेच भाऊबीज बघा, 15 नोव्हेंबर उद्या आहे भाऊबीज व या दिवसाला यमद्वितीया सुद्धा म्हटलं जातं। या दिवशी आपण आवर्जून भावाला अशी एक भेटवस्तू द्यायची आहे। बघा, आपण प्रत्येकजण भावाकडून कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीची अपेक्षा करत असतो। कधी कधी आपण ती अपेक्षा सुद्धा करत नाही, पण अशी रीत आहे की भाऊ बहिणीला काही ना काहीतरी देतो। पण बघा, आजकाल अशी रीत पडली आहे की रक्षाबंधनला बहीण भावाकडून काही ना काहीतरी घेत असते, पण भाऊबीजेला बहीणसुद्धा भावाला काही ना काहीतरी गिफ्ट म्हणून काही ना काहीतरी एखादी वस्तू देत असते। गिफ्ट नाही तर अशी एक वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे, ती आवर्जून प्रत्येक बहिणीने आपल्या भावासाठी द्यायची आहे। बघा, हा दिवस भाऊ व बहिणीच्या नात्यातला म्हणजे जे प्रेम आहे, आपुलकी आहे, जे बंधन आहे, तो व्यक्त करण्याचा दिवस आहे। व आपला भाऊ आपल्या बहिणीचं रक्षण करण्याचे वचन त्या दिवशी आपल्या बहिणीला देत असतो। बघा, एक खूप गोड नातं असतं भावा व बहिणीचं। आपण लहानपणापासून एकत्र वाढलेलं असतो, नंतर लग्नानंतर बहीण सासरी निघून जाते, पण तुम्ही कधीही जा माहेरी, तुम्ही ज्या प्रकारे लहानपणापासून भांडत होता त्या प्रकारे भांडता व 5-10 मिनिटांनी गोडसुद्धा होता। आम्हीसुद्धा भांडतो, आमच्यासुद्धा भांडणं होतात, पण कधी कधी भांडणं होतात थोड्या वेळाने आम्हाला माझा भाऊच आम्हाला येऊन मनवत असतो, त्यामुळे आम्ही आमच्यात भांडणं होतात, प्रत्येक भावा बहिणीमध्ये भांडणं होतात। पण बघा, ज्या म्हणतो ना भांडणाने प्रेम वाढतं, तशाच प्रकारे भांडणाने प्रेम वाढत असतं। बघा, आज प्रत्येक ताईला व दादांना कळकळीची विनंती आहे, आपल्या सर्व स्वामी सेवेकरी महिलांना व दादांना, की बघा, तुमच्या मनात किंवा तुमच्या भावा बहिणीत कितीही मोठा राग असू देत, कितीही रुसवे फुगवे असू देत, ते आजच्या दिवशी मागे सोडायचे, बाजूला सारायचे व आपल्या प्रत्येक दादांनी, प्रत्येक माझ्या भावाने आपल्या बहिणीकडे औक्षणासाठी जायचंच आहे। या दिवशी आपल्या बहिणीकडून औक्षण करून घ्यायचंच आहे। बघा, किती जरी भांडणं झाली ना, बहीण आपल्या भावाच्या आतुरतेने वाट बघत असते की तो आज येणारच, माझ्यासोबत इतकं भांडण त्याचं झालं आहे, पण तो माझ्याकडे येणार व माझ्याकडून तो औक्षण करून घेणारच। बघा, या दिवशी आपण यमद्वितीया म्हणजे बघा, एक प्रकारे आपण ज्या प्रकारे यमदीपदान केलं होतं, म्हणजे यमदीपदान आपण कशासाठी करतो, अपमृत्यू अकाल मृत्यू टळण्यासाठी। त्याचप्रकारे यमद्वितीया या दिवशी आपल्या भावाचं संरक्षण व्हावं, अकाल मृत्यू टळावा किंवा अकाल मृत्यू अल्पमृत्यू आपल्या भावाला येऊ नये यासाठी यमदेवताकडे आपल्याला प्रार्थना करायची असते। बघा, प्रत्येक गोष्टीचं काही ना काहीतरी महत्त्व असतं। म्हणजे आज पाडवा आहे तर याचेसुद्धा काही ना काहीतरी महत्त्व आहे। का पाडवा साजरा केला जातो याचेसुद्धा महत्त्व आहे। तसेच भाऊबीज का साजरी केली जाते, प्रत्येकाची एखादी गोष्ट असते, एखादी कथा असते, ती सुद्धा आपल्याला समजून घेणं, त्याचं महत्त्व समजून घेणं खूप गरजेचं असतं। बघा, आपण या दिवशी इथं स्क्रीनवरती मी एक मंत्र देते, त्या मंत्राचा एक लाईन बोलायची आहे। तो मंत्र असा आहे, श्री यमधर्म प्रित्यर्थ यमतर्पणः करिष्ये। इथे देते मी, त्याच प्रकारे तुम्हाला हे बोलायचं आहे। याचा अर्थ असा आहे की माझा भाऊ त्याला अल्पमृत्यू येऊ नये व त्याला उदंड आयुष्य लाभू दे व माझ्या भावाचं संरक्षण तुम्ही अकाल मृत्यू अल्पमृत्यू यापासून करा। बघा, मृत्यू हे अटळ आहे, मृत्यू हा अटळ आहे। तुम्हाला, मला, सगळ्यांनाच आज ना उद्या मृत्यू येणार आहे। हे शाश्वत घेऊनच आपल्याला आपलं आयुष्य जगायचं असतं व ह्या शाश्वत घेऊनच आपल्याला आपलं आयुष्य जगायचं आहे व त्यांना यमदेवताला प्रार्थना करायची आहे की हे जे काही अकाल मृत्यूचं म्हणजे जे मृत्यू अटळ आहे, आम्हाला माहिती आहे, शाश्वत घेऊनच आम्ही जगत आहोत, आजही जगत आहोत, उद्याही हे शाश्वत घेऊनच आम्ही जगणार आहोत, पण माझ्या भावाचं तुम्ही यावर्षी तुम्ही अकाल मृत्यूपासून संरक्षण करा। बघा, आपण दरवर्षी ही प्रार्थना करतच असतो। बघा, प्रत्येक बहिणीने आपल्या भावासाठी ही प्रार्थना करायची आहे, अकाल मृत्यू व अल्पमृत्यूपासून आपल्या भावाचं संरक्षण करण्यासाठी। व या दिवशी आवर्जून म्हणायचं आहे की इडापिडा टळो बळीचं राज्य येवो। औक्षण करताना तुम्हाला मी बघा, प्रत्येक जणाला माहितीच असेल, प्रत्येकजण विसरणार नाही, हे वाक्य आवर्जून बोलायचं आहे, इडापिडा टळो बळीचं राज्य येवो। बघा, आणि भावाने आपल्या यथाशक्तीने आपल्या बहिणीसाठी काही ना काहीतरी भेटवस्तू द्यायची आहे। मग तुम्ही ते काही द्या, पैसे देऊ शकता, ड्रेस द्या, पर्स द्या, बहिणीला जे आवडते ते बहिणीला। बघा, मुलींना देण्यासाठी भरपूर भेटवस्तू आहेत, पण मुलांना देण्यासाठी जरा
भेटवस्तू कमीच पडतात। अशा प्रकारे तुम्ही काही तुमच्या यथाशक्तीने तुम्ही काही द्यावं, जो आपला भाऊ देईल ते यथाशक्तीने गोड मानून प्रत्येक बहिणीने आपल्याला घ्यायचं आहे। व या दिवशी बघा, तसेच या दिवशी तुम्ही बहिणीने, प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला एक आवर्जून एक भेटवस्तू द्यायचीच आहे। मग तुम्ही टी शर्ट देऊ शकता, वॉलेट देऊ शकता, वॉच देऊ शकता, तुमच्या पसंतीने तुम्ही कपडे वगैरे काही देऊ शकता किंवा पैसे देऊ शकता। जर तुमची परिस्थिती नाही, तुम्ही यथाशक्ती एक नारळ आणायचा आहे व नारळाला करगोटा बांधायचा आहे। करगोटा म्हणजे काळा धागा असतो, करगोटा बांधायचा आहे व तो नारळ तुमच्या भावाला भेट म्हणून द्यायचा आहे। तुम्ही काही द्या नाही द्या किंवा एखादी भेटवस्तू द्या, पण त्यासोबत हा नारळ तुम्हाला आवर्जून आपल्या भावाला द्यायचं आहे। बघा, जर तुम्ही औक्षण केलं ना, औक्षणाचं ताट कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे व कशा प्रकारे दिवा करायचा हे सुद्धा तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा, अशा प्रकारे तुम्ही औक्षण करा व प्रत्येक भावा बहिणीला सांगते, कळकळीची विनंती आहे, आपले जे काही रुजवे फुगे आहेत ते बाजूला सोडून आपल्या बहिणीकडे औक्षणासाठी जा। बघा, प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला, जर एखाद्याला भाऊ नाही आहे तर तुम्ही तुमच्यासाठी जो आतुरतेने, बघा, तुमच्या एका हाकेवरती जो धावून येतो, तुम्ही जो मनातून त्याला भाऊ म्हणला आहे, अशा व्यक्तीला जर तुम्ही या दिवशी ओवाळलं तरी सुद्धा चालतं। किंवा तुम्हाला भाऊच नाही तर तुम्ही चंद्रदेवताला भाऊ मानून जरी ओवाळलं तरी सुद्धा चालतं। बघा, आजचा शुभ मुहूर्त म्हणजे भाऊबीजेचा शुभ मुहूर्त सांगते। बघा, तिथी मंगळवारी 14 नोव्हेंबरला दुपारी 2:36 सुरू होते, म्हणजे आज सुरू होते व 15 नोव्हेंबर रोजी दुपारी 1:47 हा शुभ मुहूर्त आहे। पण बघा, कोणी सकाळी करतं, या शुभ मुहूर्तावरती केलं तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही दिवसभरात सायंकाळच्या वेळेस जरी भाऊबीज साजरी केली तरी सुद्धा चालेल। आता जी कथा आहे, पौराणिक कथा तुम्हाला मी सांगते। बघा, प्रत्येक कथा व त्याचे महत्त्व जाणून घेणं सुद्धा खूप गरजेचं असतं। भाऊबीजेची कथा अशी आहे, सूर्यदेवाची पत्नी छाया हिच्या पोटी यमराज आणि यमुना यांचा जन्म झाला। यमुना आपला भाऊ यमराज याला आपल्या घरी येऊन भोजन करण्याची प्रेमाने विनंती करत असे, पण यमराज व्यस्त असल्यामुळे यमुनेची बद्दल बोलणे टाळायचं। एकदा कार्तिकरित्या यमराज अचानक आपल्या दारात उभे असलेले पाहून यमुना खूप आनंदित झाली। तिने प्रसन्न मनाने भावाचं स्वागत केले आणि भोजन वाढले। यावर प्रसन्न होऊन यमराजांनी बहिणीला वरदान मागायला सांगितले। तेव्हा बहीण भावाला म्हणाले की तू दरवर्षी या दिवशी जेवण करायला येशील आणि जी बहीण आपल्या भावाला या दिवशी जेवू घालेल आणि त्याला तिलक करेल त्याला आपला बहीण असावा। तथास्तु म्हणत यमराज यमपुरीला गेले। असे मानले जाते की जे भाऊ या दिवशी यमुनेमध्ये पूर्ण भक्तिभावाने स्नान करतात ते आपल्या बहिणीचे आदरातिथ्य स्वीकारतात, त्यांना आणि त्यांच्या बहिणीला यमाची बहीण असते। बघा, ही कथा आहे, त्यामुळे आवर्जून प्रत्येक बहिणीने प्रेमाने आपण जे काही जेवण केले आहे तुम्ही तुमच्या हाताने करावं, तुमच्या भाऊला जेवायला घालायचं आहे। आवर्जून तुम्ही प्रत्येक बहिणीने आपल्या भावाचं अशाच प्रकारे स्वागत करावं, औक्षण करायला विसरू नका। प्रत्येक भावाने आपल्या बहिणीकडे जायला विसरू नका। अशा प्रकारे सर्वांनी भाऊबीज साजरी करायला विसरायचं नाही आहे। झालेली सेवा स्वामींच्या निरुजू करते। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।